आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे येथे राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेचा व्यापक आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीला शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बैठकीत शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थी केंद्रित करण्यावर भर दिला। बैठकीत शिक्षणातील PPP मॉडेल, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जाणीव निर्माण करणारे उपक्रम, विद्यार्थिनींच्या स्वसंरक्षणासाठी विशेष प्रशिक्षण, NCC, स्काउट गाईड, योगा तसेच कला आणि क्रीडा स्पर्धांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। राज्यातील शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पिंक रूम, ई-सुविधा, सायन्स सेंटर आणि क्रीडांगण यासारख्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर विशेष भर देण्यात आला। सुपर 100 योजना, शाळा प्रवेशोत्सव 2026, विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड, सायबर सिक्युरिटी, शिक्षण आणि पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबतही सविस्तर चर्चा झाली। याशिवाय शिक्षक भरती, पवित्र पोर्टल, विशेष शिक्षक नियुक्ती, शाळा व्यवस्थापन समित्यांचे उपक्रम, शिक्षण पर्यटन आणि आदर्श शाळा योजना यांचा आढावा घेण्यात आला। विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले। गुणवत्तापूर्ण शिक्षण, सक्षम विद्यार्थी आणि प्रगत महाराष्ट्र या ध्येयाने राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी शासन विविध स्तरांवर प्रयत्नशील असल्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले।